आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, जळकट 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 जळकट, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणते देत नाही या सरकारचा विश्वघाती मुख्यमंत्र्याचं करायचं काय? विश्वघाती मुख्यमंत्र्याचं करायचं काय? येळकोट, 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 येळकोट. क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा. येळकोट, येळकोट. अरे या फसव्या सरकारचं करायचं काय? या फसव्या सरकारचं करायचं काय? भांडायला तेव्हा पुढं सरकारला फडणवीस साहेबाला बोलायला एनर्जी गेली पाहिजे. कोले साहेब आपल्याच नमुन्याच्या पाया पडण्यात माझी एनर्जी चालली. आता काय करणार, आपले भाऊ आहेत, इलाज नाही त्याला काही, म्हणून तुमचे नाव घेत नाही. माफ करा. सर्वप्रथम या राज्याचे आताचे मुख्यमंत्री म्हणजे निषेध तर नरेंद्र मोदींचा पहिल्यांदा केला पाहिजे, कारण देवेंद्र फडणवीसांच्या अगोदर त्यांनी आपल्याला वचन दिलंय सोलापूरमध्ये. म्हणून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचा या महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की तुम्ही आम्हाला फसवले. 12 वर्ष झाले. गेल्या 12 वर्षापासून तुम्ही आमचा विश्वासघात केलाय. पण आता नरेंद्र मोदीची तारीख आपण लक्षात नव्हती आणि ते तितकं महत्वाचं वाटलं नाही, कारण त्याच्या पुढे जाऊन त्यांचे जे केले या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे बारामतीला ज्यावेळेस गेले, माझ्यासारखे 9 भाऊ तिथं उपोषणाला बसले. त्यांनी सुरुवातीला म्हणलं की देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन होतं आणि तिथं फडणवीस म्हणाले होते की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेट मध्ये तुमचं आरक्षण देतो. आणि तो दिवस होता 29 जुलै 2014. म्हणून 29 जुलैला आपण हा निषेध दिवस, धनगरांच्या विश्वासघाताचा दिवस म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलो. आता डॉक्टर साहेब सगळेच बोलले, नारायण बोलले, साहेबांची प्रचंड चळवळ आहे. एक मोबाईल काय करू शकतो ते आता मी नंतर सांगणार होतो, ते म्हणते म्हणून आता सांगून देतो. सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे बांधवांनो, म्हणजे आज मी तुमच्या पुढे जे बोलतोय ना, याला जबाबदार सोशल मीडिया आहे. वाटणार नाही कोणाला. एक मिशन मौर्य क्रांती नावाचा एक ग्रुप होता, ते कोणी होतं नाही मला माहिती. त्या ग्रुपमध्ये मिशन मौर्य क्रांती, आणि मी पोलीस खात्यात होतो त्यावेळेस, आणि पोलिसांना असताना धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून गेल्या 7 दशकांपासून एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा सातत्यानं राज्यभर लढला जातोय. 7 वर्षांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी न केल्यामुळं 2014ला धनगर समाजाचा रोष त्यांच्यावर होता. परंतु तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस बारामतीला आले, माझ्यासारखे 9 बांधव त्यावेळेस उपोषणाला बसलेले होते आणि लाखो लोकांचा, आमच्या बांधवांचा जनसमुदाय जमला होता. देशातील त्यावेळेसचं सगळ्यात मोठं आंदोलन धनगरांचं बारामतीमध्ये होतं आणि फडणवीस त्यावेळेस जाहीरपणे म्हणाले होते की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करू. तो दिवस होता 29 जुलै 2014. म्हणून धनगरांच्या फसवणुकीचा, कारण 12 वर्ष झाले, एक तप झालं. फडणवीसांनी त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून त्यांनी धनगरांच्या केलेल्या विश्वासघाताचा, धनगरांच्या फसवणुकीचा दिवस म्हणून आजचा निषेध करावा. फडणवीस आणि त्यांच्या सरकारचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील शेलू या ठिकाणी हा निषेध मेळावा आयोजित केला होता. ठीक आहे. मी भारत निळोबावर ऑल इंडिया धनगर समाज जिल्हा अध्यक्ष परभणी. आज आम्ही या फडणवीस सरकारचा धनगर समाजाला एसटीची अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे जाहीर निषेध करण्यासाठी शेलू येथे आज एक जाहीर निषेध मेळावा घेतलेला आहे. हा शेलू तालुका शेलू जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आम्ही हा मेळावा आयोजित केला होता आणि तो यशस्वीरित्या बहुसंख्य धनगर समाज येऊन त्यांनी यांना सपोर्ट करून या सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे. त्यासाठी हा आम्ही मेळावा घेतला. भविष्यात हे जर आरक्षण नाही भेटलं तर काय करणार?
भविष्यात जर आम्हाला या सरकारने आरक्षण नाही दिलं तर आम्ही जसे आम्ही की आतापर्यंत फडणवीस साहेबांनी विरोध पक्षामध्ये असताना सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर समाजाची एसटीमध्ये अंमलबजावणी करू, परंतु त्यांनी केलेली नाही. फडणवीस साहेबांना एवढं सांगतो, साहेब ज्या तुम्ही धनगरांच्या मतावर आहात, सत्तेमध्ये आहात, तोच तुमचा जे सत्तेतला मुकुट आहे. येणाऱ्या 2029ला निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही आम्हाला आज आरक्षण दिलं नाही तर हा मुकुट आम्ही 100% तुमचा उतरवून घेऊ, याच्यामध्ये काही शंकाच राहणार नाही. आणि जो पक्ष आम्हाला साथ देईल किंवा जो पक्ष आमच्या सोबत राहील तो त्यांच्यासोबत आम्ही आहोत. मग सत्ता कुठलेही असो, पक्ष कुठलाही असो, आम्हाला याच्याशी काही देणं नाही. आमची फक्त एक मागणी आहे की महाराष्ट्रामधील तमाम धनगर बांधवांची आणि देशातील सुद्धा जी एसटी अंमलबजावणी झाली पाहिजे का, ही आमची सरकारला नम्र विनंती आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला एक जाहीर निषेधमध्ये तुम्हाला एक सांगतो